बेस्ट अपघातानंतर आज कुर्ला स्टेशन बाहेरील बस स्थानक बंद। कुठलाही अनुचित प्रकार घडू नये म्हणून खबरदारी। प्रवाशांचे हाल होत आहेत। चालत किंवा रिक्षाने इच्छित स्थळी जावं लागणार आहे। अपघातग्रस्त बस कुर्ला आगारात आणण्यात आलेली आहे। बेस्ट बस मार्केटमध्ये शिरली आणि यामध्ये 6 जणांचा मृत्यू झालाय। 36 जण जखमी झालेले आहेत। अत्यंत धक्कादायक माहिती पुढे येते आहे। काल संध्याकाळी 9च्या सुमारास बेस्ट बसने काही जणांना धडक दिली होती। सध्या ती धडक आपण पाहतोय की कुर्ला मार्केट परिसरात ही धडक दिली होती व काही वाहने आहेत त्यांना देखील या बसने धडक दिली होती व काही व्यक्ती आहेत त्यांना देखील चिरडलं होतं। आता ती बस सध्या कुर्ला आगारात आणण्यात आलेली आहे। आपण पाहू शकतो की हाच तो कुर्ला आगार आहे। या ठिकाणी आता बसला आणण्यात आलेला आहे व काल 2 ते 3 तासाच्या रेस्क्यू नंतर ही बस ज्या ठिकाणी अडकली होती तेथून बाहेर काढण्यात आलेला आहे। आपण बसची अवस्था देखील बघू शकतो। त्या बसची जी काच आहे ही काच पूर्ण मोडकळीस आलेली आहे व जे त्याचे हेडलाईट आहे हेडलाईट देखील सध्या तुटलेले आहे व याच बसने काल 30 जणांना चिरडलं देखील होतं व 30 ते 35 जण जी वाहनं आहेत त्यांना देखील धडक दिलेली होती। अशा अनुषंगाने हा भीषण अपघात आहे व या बसमध्ये 60 जण हे प्रवास देखील करत होते व मात्र या बसने अचानक ही बस कुर्ला डेपोतनं जशी निघाली तसं काही अंतरावरती या बसचा अपघात झालेला आहे। या बस वाहनाने स्पीडमध्ये काही वाहनांना देखील धडक दिलेली आहे व काही जे आहेत नागरिक त्यांच्या अंगावरनं देखील ही बस गेलेली आहे। आतापर्यंत 5 जणांचा हा दुर्दैवी मृत्यू झालेला आपल्याला पाहायला मिळत आहे व 26 जण यांच्यावर सध्या भाभा या रुग्णालयात सध्या उपचार सुरू आहे व त्यापैकी 2 जणांची जी प्रकृती आहे ती नाजूक आहे। त्यांना खाजगी रुग्णालयात देखील दाखल करण्यात आलेलं आहे। आपण पाहतोय की ही 332 नंबरची बस ही AC बस आहे। हीच बस काल कुर्ला डेपोतून निघाली होती अंधेरीला जाण्यासाठी, मात्र डेपोच्याच बाहेर काही अंतरावरती या बसचा मोठा अपघात झालेला आहे। हे एक्सक्लुझिव्ह दृश्य आहे। आपण पाहतोय की बस पूर्ण चक्काचूर झालेली आहे व बसमधून आपण आतमध्ये दाखवून देखील आपण जाऊयात बसमध्ये। आपण पाहतोय की हीच ती बस आहे। याच बसमध्ये आपण पाहतोय की हा अपघात झालेला आहे। सध्या या बसच्या ज्या काचा आहेत त्या देखील तुटलेल्या आहेत आणि पूर्ण काच सगळ्या तुटलेल्या आहेत। ही बसची अवस्था। या बसमध्ये 60 जण हे प्रवास करत होते, मात्र प्रवास करत असतानाच हा अपघात झालेला आहे अशी माहिती देखील समोर येत आहे। आपण पाहतोय की सध्या घटनास्थळी पोलीस देखील या ठिकाणी आलेले आहेत। ते पोलीस देखील या बसचा तो पंचनामा करताना आपल्याला पाहायला मिळत आहे। हा दुर्दैवी